नमस्कार. सध्या वारजे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी मार्ग नसल्याने नागरिकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते आणि नागरिकांमध्ये यामुळे संतापाची लाट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भागाच्या नगरसेविका सायलीताई वांजळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली आणि त्यावर तोडगा करण्याची मागणी करण्यात आली होती. ताई आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? एकूणच तुम्ही अधिकाऱ्यांसमवेत वारजे स्मशानभूमीची पाहणी केली. यापूर्वी देखील तुम्ही त्या स्मशानभूमी करता कामं केल्याचं तुम्ही मला अ, आपण घेतलेल्या इलेक्शन पूर्वीच्या मुलाखतीत पण सांगितलं होतं. काय सांगाल? एकूणच आता नागरिकांची समस्या कधीपर्यंत दूर होणार आहे वारजे स्मशानभूमीची, आणि तुम्ही स्मशानभूमीच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय तुमचा अजेंडा आहे? जसं आपण 2017 साली निवडून आलो, तेव्हापासून आपण स्मशानभूमी या विषयावर काम करतोय. कारण माझ्या न्यू गावला कुठलीही वारजे स्मशानभूमी व्यतिरिक्त स्मशानभूमी नसल्या कारणाने आपण नेहमी वारजे स्मशानभूमीला प्राधान्य देऊन जी काही त्याच्यामध्ये महत्वाची विकास कामे असतील, ती जसं आपण निवडून आलोय तसं वेळोवेळी कामं करत गेलेलो आहे. त्याच्यामध्ये नवीन शेड्स असतील, तिचं रुंदीकरण असेल, तिच्यामध्ये एक्स्ट्रा वाढ करण्याचं काय असेल, त्याच्यात टाईल्स असतील, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमधून वेळोवेळी करत आलेल्या याचे साक्षीदार आपले संपूर्ण वारजे माळवाडीतले नागरिक आहेत, जे की आपण काम करत आलेले आहेत. नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेस आपलं NHAIचं काम त्या ठिकाणी चालू झालं, ते काम चालू होत असताना जेव्हा आमच्या समोर नकाशे आले की बाबा आपले जे NHAIचे हायवेचे जे पिलर्स आहेत किंवा आपल्या ब्रिजचे जे पिलर्स आहेत, त्या ब्रिजच्या पिलर्सने आपल्या वारजे स्मशानभूमीचा रस्ता हा त्या ठिकाणी अडवला जातोय किंवा आपल्या स्मशानभूमीला रस्ता त्या ठिकाणी नाहीये. तर आपण त्याच्यावर तोडगा काढत आपण परत एकदा त्या ठिकाणी व्हिजिट केली. मग त्या व्हिजिटमध्ये आपले भवन विभागाचे अधिकारी, आपले रस्ता विभागाचे अधिकारी, आपले NHAIचे अधिकारी, आपले मालमत्ता विभागाचे अधिकारी, आपले बांधकाम विभागाचे अधिकारी, हे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. रितसर त्यांच्याशी चर्चा झाली. त्याच्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार आलं की बाबा आत्ताच्या घडीला आपण वरचे जे शेड्स आहेत ते आपण काढून ठेवून देऊ, जेणेकरून ब्रिजचे जे हे असेल, ब्रिजचा जो भाग असेल, त्यांनी आपल्या वारजे स्मशानभूमीला अडोसा मिळेल आणि आपले ज्याचा अडथळा आपल्याला होतोय तो नाहीसा होईल. आता राहिला प्रश्न आपल्या स्मशानभूमीच्या रस्त्याचा. तर आपल्याला येत्या बजेटमध्ये आपल्याला आपण त्याचा पाठपुरावा केलेला होता. आपल्याला त्या सर्व्हिस रस्त्याला पैसे देखील पडलेले आहेत. त्याची देखील रिपीट व्हिजिट आपली आपल्या पथविभागाचे आंबेकर साहेब असतील त्यांच्यासोबत आपली होऊन आपण त्या टेंडरिंग प्रोसेसला त्यांना सुरुवात केलेली, वित्तीय मान्यतेला पाठवा किंवा टेंडरिंग प्रोसेसला त्या सगळ्या गोष्टी द्या. आणि मालमत्ता विभागाने देखील सांगितलं की संबंधित जागा मालकांशी आपण चर्चा करून ते रस्ते घेऊन आपण स्मशानभूमीला जाणारा जो आयता रोजी जो रस्ता बंद झालेला आहे त्याला पैसे पडून आपण तो रस्ता आपण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने चालू करून घेतोय. म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये रस्ता चालू होईल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल. पण आता तरी असं होतंय की तुम्ही चमकोगिरीचा आरोप होतोय, तुम्ही बॅनर लावता, वरच्या पुलाच्या कामाचं श्रेय घेता नॅशनल हायवेचा पूल असताना, आणि अशा वेळेस रस्त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, असा आरोप होतोय तुमच्यावर. काय नाही, असा आरोप तुमच्याकडे केला गेला का? तुमच्याच पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून हा आरोप झालेला आहे, कसं बघता? ओके, मी हे आता नवीनच ऐकतेय. मी अजून ऐकलं नाही की असे आरोप माझ्यावर होतात. काय हरकत नाही. सगळे सन्माननीय त्या ठिकाणी माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनी आरोप केला तर त्या आरोपाला प्रत्युत्तर न देता मी त्यांना फक्त एक आदरपूर्वक विनंती अशी करेल की माझं म्हणणं माझ्या आयुष्यातलं एवढंच आहे की ज्याचे आपण कष्ट केलेत ते आपण आपल्या समाजातल्या नागरिकांपर्यंत गोष्टी पोहोचवल्या पाहिजे. आपण आपल्या कष्टाचंच श्रेय घेतोय, आपण दुसऱ्या कुठल्याही श्रेयाला जात नाही आणि कष्टाच्या श्रेयाच्या पुराव्यासकट आपण त्या सगळ्या गोष्टी करतोय. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील, मध्यंतरी काळामध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलेलो असताना त्याला 2-2.5-3 वर्ष, मे बी 2.5 वर्ष झाले असतील. त्यावेळेस माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली की साहेब असं, साहेबांनी देखील सांगितलं आपण त्याच्यावर रिप्लॅन करतोय. आता लेटेस्ट मध्ये मी 2 ते 4 दिवसापूर्वी मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी भेटायला गेले असताना माझी त्यांच्या समवेत चर्चा झाली की साहेब हे आपल्याला वीर बाजी पासलकर चौकाचं ब्रिज जो आहे त्याचं आपल्याला रुंदीकरण करणं खूप आवश्यक आहे. कारण आपण नवले ब्रिज पासून एकदा सुटलो, जरी वारजाचा ब्रिज आपण तयार करत असलो आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली, तरी देखील आपण नवले ब्रिज पासून सुटलो त्या आमच्या वारजेच्या ब्रिज पर्यंत येस तर नाही म्हटलं तरी अर्धा तास हा त्या ठिकाणी नागरिकांना जातोय. तर आपण त्याच्यावर प्रामुख्याने उपाययोजना, कारण आदरणीय फडणवीस साहेबांनी देखील मला त्याच्यावर सांगितलं की सायली आपण ह्याच्यावर येत्या काळामध्ये त्या ठिकाणी हे करू. जर आपण कुठली चमकोगिरी करत नाहीये तर आपण
जे आपल्या कष्टाचं आहे, ज्या कष्टाचं आपण त्या ठिकाणी फॉलोअप घेतलेलं आहे आणि तीच कामं करतोय. आणि ही जी काय अख्खा वारजे माळवाडीतली लोक त्याचे साक्षीदार आहेत, की सायलीताईंनी जी जी कामं केली ती अवघ्या तिच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गेलेली आहे. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये देखील मागच्या इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्वतः ऍज अ पत्रकार म्हणून तुम्ही ती गोष्ट एक्सेप्ट केली की बाबा ताई, तू जी काय कामं केली ती दिसावी अशी कामं होती आणि ती अवघ्या 3 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी केलेली आहे. काही वारजे भागातल्या समस्यांसाठी नुकतेच तुम्ही देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेतली. कोणत्या कोणत्या मुद्द्यांच्या किंवा कोणत्या विकास कामांच्या मागणीसाठी तुम्ही ती भेट घेतली आणि त्याची फलनिष्पत्ती काय काय? मी प्रामुख्याने 7 मुद्दे त्यांच्या समोर ज्यावेळेस आमच्या चर्चेमध्ये मांडले. त्यांनी खूप आदरपूर्वक माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्तीला त्यावेळेस त्यांनी अवघे त्यांच्या आयुष्यातले 10 मिनिट दिले आणि त्यांनी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे ऐकल्या. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा घेतला की असा मी त्यांच्याशी चर्चा करताना बोलले की बाबा, साहेब, आपल्या रिंग रोडचा मोठा विषय आहे. आपल्या गोकुळ नगर असेल, सहयोग नगर असेल, गणपती माता असेल, न्यू आयरेगाव असेल, ह्याचं जे अलाइनमेंटचा विषय होतो, एकतर अधिकाऱ्यांकडून आम्हाला सबरमाट ठेवलं जात आहे. 65 मीटरचा रिंग रोड आहे, त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की बाबा तो अंडरपास होणार आहे आणि त्यांनी शासनाकडे त्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. तर त्याचा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करते, पण अद्याप मला शासनाकडून, प्रशासनाकडून कोणतंही असं ठोस उत्तर मिळालेलं नाही. तर मी त्या साहेबांना सांगितलं की साहेब, हा आमच्या सगळ्या लोकांच्या, माझ्या प्रभागातल्या सर्व माननीय जनतेच्या घरांचा विषय, तर कृपया आपण त्याच्यामध्ये खासगीने लक्ष घालावं. दुसरा विषय आपण टाकला तो आपल्या पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांच्या करांचा विषय. मला असं त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला असं सांगितलं की आपण असं पॉलिसी तयार करतोय की पुणे महानगरपालिकेत गावं आल्यानंतर 5 वर्ष आपण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा कर घेणार नाहीत. पण जुन्या काळात जे झालं ते सायली सोडून द्या, पण आपण आता नवीन नियमावली अशा पद्धतीने करतोय की जेणेकरून, पण मी साहेबांना सांगितलं की साहेब, जे शिवणे आणि उत्तम नगर किंवा अन्य जी 11 गावं माझ्या प्रभागामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये आलेली आहेत, तर त्यामध्ये आपण ती तर जुनी आलेली आहेत, त्यांना येऊन 7, 8, 9 वर्ष झालेले, तर त्याच्यावर आपण काय उपाययोजना करणार आहेत. तर साहेबांनी सांगताना असं सांगितलं की आपण माननीय महापौर मंजुश्रीताई आमच्या नागपूर आहे यांच्याकडे आपण पाठपुरावा करूया. आणि त्यांना मी तसा निरोप दिलेला आहे की आपण पॉलिसी डिसिजन घेऊया आणि त्या डिसिजन मध्ये तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तुमच्या ज्या काही संकल्पना असतील तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि त्या बोला. तर आपला कर याचा मुद्दा होता की त्याच्यामध्ये निवासी कर असेल आणि आपला व्यावसायिक कर असेल, म्हणजे इंडस्ट्रीयल शेड, की जे माझ्या प्रभागातल्या सर्व लोकांना 7-7, 8-8 पट त्या ठिकाणी भरावा लागतो. त्याच्यामुळे काय झालंय, लोकांची मानसिकता कर भरण्याची होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याच पुणे महानगरपालिकेचं उत्पन्न हे कमी होत आहे. तर हा एक मुद्दा आपण मांडला. तिसरा मुद्दा आपण आपला शिवणे ते नांदेड ब्रिजला जोडणार, नांदेडला जोडणार नदी पुलावर ब्रिज. आमच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, यांच्या नेतृत्वाखाली जो जाहीरनामा आपण प्रसिद्ध केला, जाहीर केला, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या शिवणे ते नांदेड या ब्रिजचा उल्लेख केलेला होता. त्याचा देखील मी एक मुद्दा त्यांच्याकडे उपस्थित करत तो देखील अधोरेखित करून त्यांना सांगितला. चौथा मुद्दा आपण त्याच्यामध्ये मांडताना असा मांडला की आपली स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश बाबा माझं ई लर्निंग स्कूल अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्याचं काम चालू झालेले, वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून आता नुकतंच तुम्ही देखील त्या व्हिजिटला होते, आपले शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय अरुणजी राजवाडे साहेब देखील आपले त्या व्हिजिटला आले होते. माझा मानस एकच होता की प्रत्येक माझ्या प्रभागातल्या व्यक्तीच्या मुलांना हे आपल्याला सीबीएसई पद्धतीचं चांगल्या दर्जाचं शिक्षण आपल्याला द्यायचंय. त्याच्यासाठी माझा अट्टास आहे. त्याच्यासाठी आपण ही मागणी आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे त्या दिवशी ठेवली. असे 5 मुद्दे झाले. 6वा मुद्दा माझा होता तो वीरबाजी पासलकर चौकाचं, जो मी तुम्हाला आता बोलले की त्याचं रुंदीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे किंवा त्याच्यावर ज्या काही उपाययोजना असतील त्या आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी देखील मी त्यांच्याकडे पाठपुरावा करते. मागील काळामध्ये सन्माननीय खासदार, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो. इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण त्यांच्या ह्याच्या खाली आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे त्या गोष्टीसाठी आपण मागणी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो काय असेल तो माझ्या असा लक्षात आला
सातवा मुद्दा मला असा महत्वाचा निदर्शनास मी त्यांना आणून दिला, की बाबा पुणे महानगरपालिकेमध्ये 4% जे आपली भरती केली जाते सेवकांची, त्यामध्ये 4% आपल्या दिव्यांग माझ्या माता भगिनींना, नागरिकांना त्या ठिकाणी कोटा दिलेला असतो. तर ज्यावेळेस 34 गावांची भरती झाली, त्यावेळेस अशा माझा निदर्शनास आलं, की कुठेतरी माझ्या दिव्यांग बांधवांवर भगिनींवर त्या ठिकाणी थोडासा अन्याय झाल्यासारखा माझ्या निदर्शनास आला. तर तो मी त्यांना सांगितलं, की "बाबासाहेब 4% जो कोटा असतो तो काय आपल्या पूर्णत्वास आलेला दिसत नाही. तर कृपया करून आपण याच्यावर ठोस असा निर्णय घ्यावा." एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 7 मुद्द्यांची, प्रमुख मुद्द्यांची त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामध्ये रिंग रोड असेल, रिंग रोड पासून उड्डाणपूल असेल, हायवेचं काम असेल, इतर अनेक कामं आहेत आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिव्यांगांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी साहित्य वांजळे यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वारजे माळवाडीमधील सर्वे क्रमांक 113 रेणुका नगरी जो भाग आहे वारजे हायवेला रुनवाल सोसायटीच्या विरुद्ध दिशेला सर्वे नंबर 113 आहे आणि त्या ठिकाणी तब्बल 2.5 ते 3 एकर क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं काम चालू होत आहे आणि या कामाचा पाठपुरावा साहिलताई वांजळे यांनी केलेला आहे आणि नुकतंच त्यासाठी बजेट देखील पडलेलं आहे. ताई काय सांगाल एकूणच कशा पद्धतीने तुम्ही त्याचा पाठपुरावा केलाय, काय काय काम त्या ठिकाणी नियोजित होतं, यापूर्वी त्याचं भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते झालेलं आहे, आता त्याची काय परिस्थिती आहे आणि कधी प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे, काय बजेट पडेल? आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते आपल्या वारज्यातलं सर्वे नंबर 113 मधलं क्रीडांगणाचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं होतं. पण काम कुठेतरी स्टॉप झालेलं होतं. तर त्या कामाला चालना देण्यासाठी मी त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करत होते. ज्यावेळेस खात्याकडे गेलं असताना अशी माहिती माझ्या लक्षात आली, की त्याची ताबेपावती काहीशी राहिली अथवा त्याचा भिंतीचा जरासा काहीसे छोटे-छोटे किरकोळ प्रश्न होते. तर ते मी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला माझ्या सहाय्यातून त्या ठिकाणी मी मदत करत आपण त्याचे आज पुन्हा अध्यक्ष आपले भवन विभागाचे अभियंता कांबळे साहेब आणि वाघे साहेब यांच्याबरोबर आपण व्हिजिट केली. आर्किटेक्ट पण त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यामध्ये आमच्या अशा गोष्टी लक्षात आल्या, की बाबा आता जे काही आपल्याला बजेट आहे आणि माझ्या प्रभाग क्रमांक 32 क च्या नावाने देखील स्पेसिफिक बजेट आपल्याला त्या ठिकाणी पडलेलं आहे. तर असं मिळून आपण पुणे शहरातलं सगळ्यात सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे की आपल्या पुणे शहरात कुठेही नाहीये स्केटिंगचं अकॅडमी म्हणा किंवा स्केटिंगचं खेळासाठी ज्या काय महत्वाच्या गोष्टी असतील त्या म्हणा. तर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्केटिंग या खेळासाठीचं प्रामुख्याने आवश्यक असणारं ग्राउंड हे आपण त्या ठिकाणी विकसित करतोय आणि स्टेप बाय स्टेप जसं स्केटिंग होईल तसं आपण अनेक विविध प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपण आणतोय. त्याच्यामध्ये आपलं स्टार्टिंग जर आपण केली तर त्याच्यामध्ये बॅडमिंटन हॉल आहे. त्याच्यानंतर एक क्रिकेटचं नेटचं पिच आहे. त्याच्यानंतर एक भव्य दिव्य अशी आपण इमारत त्याच्यामध्ये बांधतोय. त्याच्यामध्ये खालच्या ग्राउंड फ्लोअरला आपल्याकडे ओपन जिम असेल. वरती आपण ॲब्सचा जिम्नॅझियमचा हॉल आपण योगाचा हॉल आपण बनवतोय. पलीकडच्या भागामध्ये आपण ग्राउंड फ्लोअरला बॅडमिंटन हॉल करतोय. वरच्या भागामध्ये आपण टेनिस हॉल त्या ठिकाणी करतोय. तर असं जवळ त्या संपूर्ण ग्राउंडमध्ये 7 ते 8 खेळ हे आपण प्रामुख्याने माझ्या प्रभागातल्या वारजेकरांसाठी त्यांच्या मुलांसाठी हे आपण आणतोय. मेन म्हणजे मुख्यत्वे जे स्केटिंगसाठी विविध प्लेयर्स आहेत आपल्या संपूर्ण वारजेमध्ये. आता किती एक रामनगर मधली आमची चारवी आहे, तिचं नाव चारवी आहे त्या ताईचं. तिला बिचारीला स्केटिंग मध्ये इतकी 4 वर्षापासून ती स्केटिंग या खेळामध्ये इंटरनॅशनल लेवलला खेळते. पण कुठेही ग्राउंड नाही. तिला खेळायचं म्हटलं की तिला पिंपरी चिंचवडला भोसरीला जा किंवा कुठे खडकवासल्याला जा अशा विविध ठिकाणी त्यांना सगळ्यांना प्रॅक्टिससाठी जावं लागतं. तर त्या गोष्टी कुठेतरी लक्षात घेत बाबा प्रत्येक खेळाला आपण प्रामुख्याने न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. त्या अनुषंगाने आपण सगळ्यात आधी याच वर्षात आणि पूर्ण होणार तेवढ्या बजेटमध्ये आपलं स्केटिंगचं ग्राउंड हे आपण त्याची येत्या पुढच्या वर्षामध्ये आपण त्याची फीतच कापू. इतकं सुंदर असं इंटरनॅशनल लेवलचं स्केटिंगचं आणि विविध खेळांचा आपण उपक्रम त्या ठिकाणी त्या सर्वे नंबर 113 मध्ये आपण आणतोय आणि ते आपलं ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. त्याला वेळ लागणार 3 ते 4 वर्षामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे मी एकदा बोलले त्याचा पाठपुरावा करणार आणि ते काम मी करून घेणार. तर आपण असं एकूणच स्वतः साहिलताई वांजळे यांच्याच नावाने यांच्या हेडनेच प्रभाग क्रमांक 32 क च्या माध्यमातून साहिलताई वांजळे यांच्या हेड खाली ही तरतूद करण्यात आलेली आहे. भरघोस बजेट पडलेले आहे आणि आगामी काळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा
स्केटिंग ट्रॅक असेल आणि त्याचबरोबर 7 ते 8 खेळांचं जे की ऑलिम्पिकचे खेळ असतात अशा खेळांचं सुसज्ज असं मैदान त्या ठिकाणी होणार असल्याचं आणि त्याचं काम लवकरच सुरू होऊन लवकरच त्याचं उद्घाटन होईल असं आश्वस्त या ठिकाणी साहित्य मंडळ यांनी सुंदर आपल्याला या स्पोर्ट्स ठिकाणी अकॅडमी केलेलं आहे. आपण त्या ठिकाणी सुंदर अशी स्पोर्ट्स अकॅडमी आपण करूया की ज्याचा फायदा आपल्या सर्व माझ्या वारजेकरांसाठी खरं तर आनंदाची बातमी आहे. आणि मला आपल्या वारजेकरांना किंवा संपूर्ण भागातल्या माझ्या माता भगिनींना बंधूंना माझ्या सहकाऱ्यांना खूप एक गोष्ट सांगावीशी होते की आपण आतापर्यंत वारजेसाठी जे पण काय केलं ते सगळ्यात पहिलं केलेलं आहे. काही पण असू दे मग आपल्या कोंढळ धावड्यापासून ते कोथरूड पर्यंत असलेला जॉगिंग ट्रॅक असू दे, गार्डन असू दे, ओपन जिम बसवलेलं असू दे, आपली सीबीएसई स्कूल असू दे किंवा पाण्याची टाकी असू दे, हे जे पण आपण काय केलं ते सगळं पहिलं केलेलं आहे. आणि मला सांगायला खूप आनंद या गोष्टीचा होतोय की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत आपण करू शकलो ते केवळ तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने आणि प्रेमाने.